एक तरुण त्याच्या जीवाला खूप वैतागला होता. ज्या मुलीवर त्याचे प्रेम होते तिने त्याला सोडून दुसऱ्याशी लग्न केले. तो मुलगा तीव्र नैराश्यात राहू लागला. यामुळे त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती. त्याला इतर कुठूनही पैसे कमवता येत नव्हते. त्याला असे वाटू लागले की त्याने कधी कोणाचेही वाईट किंवा नुकसान केले नाही. तरीही देवाने त्याच्यासोबत असे का केले? तो देवाला शिव्या देऊ लागला. एके दिवशी तो लोकल ट्रेनमधून प्रवास करत होता. त्या डब्यात एक वृद्ध आजी आजोबा त्यांच्या 7 वर्षाच्या नातीसोबत प्रवास करत होते. जेव्हा इतर प्रवासी आजोबा आणि आजीशी बोलू लागले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांची नात जन्मापासूनच बोलू शकत किंवा ऐकू शकत नाही आणि मुलीच्या पालकांचाही अपघातात मृत्यू झाला. अनेक ठिकाणी जाऊन मुलीवर उपचार केले पण उपयोग झाला नाही. तो मुलगा या सर्व गोष्टी ऐकत होता. आजोबा आणि आजी देखील खूप आशावादी होते आणि म्हणत होते की कोणीही देवाच्या इच्छेनुसार चालत नाही, आपण फक्त प्रयत्न करू शकतो. ती मुलगी अशी होती. या सगळ्याचा तिला काही फरक पडला नाही. म्हणून ती खिडकीपाशी बसली होती आणि येणाऱ्या झाडांकडे बघत होती आणि अचानक त्या तरुणाकडे पाहून हसली. ती स्माईल त्या तरुणाच्या आत्म्यापर्यंत पोहोचली. मुलगी अचानक त्याच्याकडे पाहून हसली. तेव्हा त्याला वाटले की देवच त्याच्याकडे पाहून हसत आहे. मुलीच्या स्मित हास्याने त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. देवाने दिलेले हे आयुष्य खूप सुंदर आहे. ते हसत हसत जगा आणि अडचणींना घाबरू नका.